अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर सगळे स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा करीत आहेत, हे मला माहीतच आहे। पण त्यातूनही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना सलग 21 दिवस स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करणं शक्य होत नाही, किंवा 11 दिवस तारक मंत्र बोलणं किंवा स्वामी समर्थांचं नाम जप करणं शक्य होत नाही। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। तर 31 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। ही स्वामी सेवा तुम्हाला म्हणजेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, यामध्ये तुम्हाला स्वामी सेवा देखील करायची आहे आणि दत्त सेवाही करायची आहे। तर दत्त सेवा काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। सगळ्यात आधी ज्यांच्या 108 स्वामी सारामृताचं चालू आहे त्यांनी तेच करावं, आणि ज्यांचे 21 दिवसाचं स्वामी समर्थ सारामृताचं चालू आहे त्यांनी तेच करावं। तर ज्यांना 11 दिवसाची सेवा करायचं जमत असेल, म्हणजे जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जर होत असणार आहे तर तुम्ही हे सेवा आवर्जून करा। तर सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते। 11 दिवस स्वामी सेवा करायची आहे, 11 दिवस दत्त सेवा करायची आहे। काही नियम असतात। नियम फक्त एकच आहे की मांसाहार वर्ज्य करायचा आहे, ठीक आहे। तर तुम्ही सेवा करत असाल तर मांसाहार वर्ज्य। जेव्हा जे कोणी मांसाहार खातात त्यांना खाऊ द्या। तुम्ही स्वतः सेवा करताना तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका। अजून एक गोष्ट माझ्या बहिणींनो, स्वामी सेवा करायला अजिबात घाबरू नका। तुम्हाला घरातले नियम अटी माहीत आहेत, म्हणजे तुमच्या घरात मांसाहार चालतो किंवा केला जातो, मग तुम्ही विचार करणार की मी स्वामी सेवा करू का, म्हणजे करू शकते का करू नको का, हे सगळे विचार तुमच्या मनात येतात। तर स्वामी सगळं बघत आहेत, हे तर तुम्हाला माहीतच आहे। कोण नॉनव्हेज खातं कोण नाही सगळं त्यांना माहीत असतं। तुमचं मन, तुमच्यातली जी काही माणुसकी आहे ते खूप शुद्ध पाहिजे, ते फक्त शुद्ध पाहिजे। प्रत्येकाला आपला कर्मानुसार फळ मिळत असतं। तर तुम्हाला माहितीच आहे, स्वामींची सेवा करायला अजूनही काही लोक घाबरतात। अजिबात घाबरू नका। सगळ्यात गोड व सगळ्यात भोळे आहेत आपले स्वामी। जे कोण स्वामी भक्त आहेत, जे कोण स्वतः भक्ती करत आहेत, त्यांना माहितीच असणार आहे की स्वामी कसे आहेत। भक्तांच्या एका हाकेवरती ते येतात, भक्तांच्या एका हाकेवरती धावून येणारे ते आपले स्वामी आहेत। तर तुम्ही अजिबात घाबरूच नका आणि कोणताही विचार करू नका आणि सेवेला सुरुवात करा। तर मग सेवा सांगते मी आता तुम्हाला काय करायचं। श्री सप्तशती हा गुरुचरित्राचा साधा ग्रंथ आहे। तर ज्यांना आपल्या दिंडोरी प्रणीत गुरुचरित्राचं पारायण करायचं जमत नाही त्यांनी हे श्री सप्तशतीचं पारायण केलं तरीही चालेल। हा ग्रंथ खूप छोटा आहे, याच्यामध्ये खूप छोटे पार्ट्स, खूप छोटे त्याचे अध्याय आहेत। तुम्हाला काय करायचे, ही सेवा 11 दिवस करायची आहे। 11 दिवस म्हणजेच काय, तो पूर्ण जो ग्रंथ आहे आपला सप्तशतीचा तो पूर्ण तुम्हाला वाचायचा आहे। ते वाचण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1-2 तास लागतील, किंवा जर तुम्ही पहिल्यांदा वाचत असेल तर तुम्हाला एक अर्धा तास पुढं मागं वगैरे होईल तुम्हाला। या पारायण काळात अमावस्या येते। जर तुम्हाला माहीत नसेल अमावस्यानंतर कसं करतात काय करतात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्याचा देखील व्हिडिओ नक्की बनवेन। तर या श्री सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत। तर सगळ्यात पहिला तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल, दुसरा म्हणजे जर तुम्हाला कांदा लसूण जर वर्ज्य करायचं असेल, म्हणजे जर तुमची जर इच्छा असेल 11 दिवस की तुम्ही न खाता तुम्ही राहू शकता, तर तुम्ही ते देखील तुम्ही पाळू शकता। थोडक्यात तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवस कांदा लसूण पाळू शकता। तर एक पाठ म्हणजे काय, तुम्हाला एक पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे सप्तशतीचा, ठीक आहे। तर श्री सप्तशती गुरुचरित्राचे जे काही पाठ आहे ते खूप छोटे आहेत, तर ते लवकर होतात, ते एक पानाचेच आहेत, असं काही खूप एवढं वेळ लागेल असं काही नाही। तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतो।
आपलं दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र कसं जरा खूप मोठं आहे तर त्याला वेळ लागतो, पण त्यापेक्षा हा खूप प्रमाणात छोटा आहे. त्याचा सार आहे हा सप्तशती गुरुचरित्राचा हा सार आहे. तर हा गुरुचरित्र वाचण्याआधी तुम्हाला श्री दत्तात्रय स्तोत्रम आणि श्री दत्त स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आपलं जे मन चंचल असतं ना, ते सारखं इकडं तिकडं धावत असतं, कधी मुंबई तर कधी पुण्याला धावत असतं, तर ते आपलं मन स्थिर करण्यासाठी तुम्हाला हे स्तोत्र आधी वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही ग्रंथ आहेत सप्तशतीचे ते वाचायला चालू करायचे आहेत. संपूर्ण ग्रंथ तुम्हाला रोज 11 दिवस 11 वेळा तुम्हाला वाचायचा आहे. 11 दिवस 11 पारायण करा, खूप सुंदर अनुभव येईल. याची शाश्वती मी तुम्हाला देते, तुम्ही करून बघा. दुसरा, ज्यांना फक्त 11 दिवस स्वामी समर्थ सारामृताचे जर पारायण करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. तर ज्यांना 11 गुरुवाराचे पठण करायचं होत नाही ते 11 दिवस आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता. तर ज्याच्यासाठी काय आहे, ब्रह्मचर्य तुम्हाला पाळायचं आहे फक्त, आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य. स्वामी चरित्र सारामृत एकदा 11 दिवस तुम्ही वाचा, तुम्हाला नक्कीच ह्याचा चांगला अनुभव येईल. तर तिसरं म्हणजेच काय, दत्तबावनी. दत्तबावनी तुम्हाला माहिती असणार आहे. दत्तबावनी आजही घराघरात प्रत्येक दत्तभक्त हा पठण करत असतो. तर 11 दिवस तुम्हाला 11 वेळा दररोज तुम्हाला दत्तबावनीचा पठण करायचा आहे. तर ही सेवा करताना मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तर दत्तबावनी हे संकल्पयुक्त दत्तबावनी अतिशय प्रभावी आहे. तुम्ही फक्त करून बघा 11 दिवस, तुम्हाला जे अनुभव येईल ना, तुम्हालाही असं वाटेल की नाही का, आधी मी कुठं होतो आणि आता मी कुठं आहे असं तुम्हाला वाटेल. फक्त दत्तबावनीचं तुम्ही 11 दिवस संकल्पयुक्त पारायण करा. ज्या सेवा तुम्हाला मी आज सांगत आहे त्यातली कुठलीही सेवा तुम्ही करा, सारे तुमचे जे काही मनोकामना असतील ते तुमचे पूर्ण होणार म्हणजे होणारच. याची मी तुम्हाला शाश्वती देते, तुम्ही फक्त करून बघा. जर संकल्पयुक्त दत्तबावनी जर तुम्ही करणार असेल तर त्यासाठी काही नोकरी मिळत नाही आहे, लग्न जमत नाही आहे, किंवा मनासारखं काम आहे जे की अडकून बसलं आहे, किंवा अशक्य कोटीच्या गोष्टी देखील या सेवेने शक्य होतात. तर किंवा कोणाचे कोर्ट कचेरीचे काही चालू आहे, कोणाचे केसेस चालू आहेत कोर्टामध्ये, किंवा डायव्होर्सबद्दल जर आहे, किंवा नवरा डायव्होर्स मागतो आहे, किंवा बायको सोडून गेली आहे, जर अशी कोणतीही केस जर तुमची कोर्टात चालू असेल, किंवा कोणी आरोप लावला असेल तुमच्यावर, तर हे केसेस, कोणत्याही प्रकारचे केसेस जर चालू असतील तर घोर कष्ट उद्धार स्तोत्रमचं तुम्ही पठण करा. घोर कष्ट उद्धार ह्या बोलण्यावरूनच तुम्हाला कळत असेल बघा तुम्ही. तर म्हणजेच काय, आयुष्यात आलेले जे संकट आहेत, जे कष्ट आहेत, त्याला मुळासकट काढून टाकण्यासाठी घोर कष्ट उद्धार स्तोत्रमचं पठण करायचं असतं. म्हणजेच काय, तुमचे जे काही कष्ट असतील, जे काही तुम्हाला घोर या शब्दातच बघा तुम्हाला कळत असणार आहे, जे काही तुमचे खूप साऱ्या अडचणी असतील ते मुळासकट निघून जातात. अतिशय 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 प्रभावी आहे हे घोर कष्ट उद्धार स्तोत्रम. हे फक्त तुम्ही करून बघा. तुम्ही पण जर अशाच काही संकटित असाल, किंवा अशाच जर पोटासंबंधित किंवा कोणत्या सांसारिक अडचणींमध्ये तुम्ही जर असाल, किंवा डायव्होर्स प्रकरण म्हणा, घरातील कटकट, भांडण, आरोप प्रतिआरोप, किंवा तुमचे जे काही बराच काही चालू असतं सांसारिक आयुष्यामध्ये, त्यासाठी तुम्ही 11 दिवस अघोर कष्ट उद्धार स्तोत्रम पठण करा. खूप छोटा आहे, फक्त त्याच्यामध्ये 5च ओवी आहेत. एक पूर्ण घोर कष्ट उद्धार तुम्हाला वाचण्यासाठी तुम्हाला फक्त 1 मिनिट लागतील. म्हणजे दिवसातून तुम्हाला हे 11 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे दिवसातून तुम्हाला आपल्या स्वामींच्या सेवेसाठी फक्त तुम्हाला 11 मिनिट तुम्हाला काढायचे आहेत. 11 दिवस 11 वेळा दत्तबावनी म्हणा, 11 दिवस 11 वेळा अघोर कष्ट उद्धार स्तोत्रम म्हणा. ज्यांना पारायण होत नाही त्यांनी अघोर कष्ट उद्धार हे स्तोत्रम, हे तर खूप मोठं शस्त्र आहे माहिती का. तुमचे जे आलेले संकट आहेत त्यासाठी हे एक खूप मोठं शस्त्र आहे. फक्त तुम्ही अघोर कष्ट
अघोर कष्ट उद्धाम तुम्ही स्तोत्रम हे तुम्ही एकदा 11 दिवस संकल्पयुक्त तुम्ही करून बघा आणि तुम्ही बघा तुम्हाला काय याचा अनुभव येईल. तुम्ही स्वतः मला सांगचाल की सांग जो अनुभव येईल तो तुम्ही स्वतः मला सांगणार. स्वामी समर्थ सारामृत आणि श्री सप्तशती हे देखील खूप प्रभावी आहेत. त्यातलं पण कोणतीच सेवा जर करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 11 माळी जप तुम्ही करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप तुम्ही करू शकता. यातली आता जे काही मी तुम्हाला सेवा सांगितल्यात यातली कोणती सेवा तुम्ही जमते त्यातली तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ही सेवा सगळ्यांचं तात्पर्य तर ह्या सेवा सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की ज्यांना 21 दिवसाची सेवा जमत नाही त्यांनी 11 दिवसाची ही सेवा करावी. तुम्हाला माहितीच आहे अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म म्हणजे मोक्ष देण्याचा मार्ग आहे. पण आपण तर कसे संसारिक माणसं आहोत. आपण आपल्या अडचणी देवापुढे सांगतो आणि जो श्रद्धेने आत्मविश्वासाने सेवा करतो त्याचे मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. फक्त श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही जी काही सेवा करणार आहे यातली कोणतीही सेवा असू दे, छोटी जरी सेवा असली, तुम्हाला जर या 11 दिवसात जर शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून करा. तर महाराजांकडं काहीच मागू नका. फक्त रडा तुमच्या मनात जे काय आहे ते त्यांना सांगा आणि सेवेला लागा. तुमचं काम आहे सेवा करणं, मेवा देणं हे स्वामींचं काम आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपलं काम काय आहे सेवा करणं. तुम्ही सेवा करा. आपण सगळ्यांनी सेवा केली पाहिजे. ते आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.